कोपरगावकरांनो, बाजारात फिरून थकलात तरीही हवी ती वस्तू मिळत नाहीये का? मग या थेट द फॅमिली मार्ट मध्ये तुमच्या घरासाठी लागणाऱ्या जवळपास सर्वच वस्तू आता एकाच छताखाली. लहान मुलांची आकर्षक खेळणी, मुलांचे व मोठ्यांचे कपडे, घरगुती वापराच्या वस्तू, किचनवेअर, भांडी, गिफ्ट्स आयटम, शैक्षणिक साहित्य, सजावटीच्या वस्तू आणि दैनंदिन गरजेच्या 10,000हून अधिक वस्तूंचा भव्य संग्रह. उत्तम गुणवत्ता, भरपूर व्हरायटी आणि होलसेल दरांमुळे ग्राहकांची वाढती पसंती. सणोत्सव असो, वाढदिवस असो किंवा रोजच्या गरजेची खरेदी, प्रत्येकासाठी योग्य पर्याय फक्त द फॅमिली मार्ट मध्ये. मग वाट कसली पाहता? आजच भेट द्या द फॅमिली मार्ट, येवला रोड, शीतल हॉटेल शेजारी, कोपरगाव. द फॅमिली मार्ट, संपूर्ण कुटुंबाच्या आनंदी खरेदीचे विश्वासू ठिकाण. कोपरगाव शहरातील आयशा कॉलनी परिसरात आज दिनांक 6 जून 2026 रोजी पुन्हा पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने मागील 10 दिवसातील दुसरी मोठी कारवाई पार पडली. या कारवाईत अवैध बांधकामांवर कारवाई करण्यात आली असून यावेळी नगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यापूर्वी 26 मे रोजी संजय नगर व आयशा कॉलनी परिसरात अवैध बांधकामे तसेच बेकायदेशीर कत्तलखान्यांवर मोठी कारवाई करण्यात आली होती. विशेष म्हणजे या भागातील बेकायदेशीर कत्तलखान्यांबाबत विविध हिंदू संघटनांनी प्रशासनाकडे तक्रारी व निवेदने देऊन कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवत संबंधित ठिकाणी कारवाई केली होती. त्यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना शहरातील इतर अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमणे हटवावीत, अन्यथा प्रशासनाकडून पुन्हा कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला होता. त्या इशाऱ्यानंतर आज पुन्हा ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान कोपरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्यासह नगरपालिका कर्मचारी व पोलीस प्रशासन मोठ्या संख्येने उपस्थित होते. अवघ्या 1 तासाच्या कालावधीत ही कारवाई यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. यानंतर शहरातील आणखी कोणत्या भागात आणि कधी अतिक्रमण विरोधी मोहीम राबवली जाईल असा प्रश्न देखील अतिक्रमणधारकांमध्ये निर्माण झाला असून नागरिकांसह अतिक्रमणधारकांचे लक्ष आता प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे लागले आहे. बातमी तुमची प्राधान्य आमचं. प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव.